इरफान एक काम हे काढतो का पायाकडं. ह्याला फक्त ओढतो का थोडं, हां बाहेरच काढायचं. आवाज मला येत नाही पण सुरू झालं तिकडून काय आलं नव्हतं इकडून आले यांच्याकडून तर सुरू झालं. किती जण बघतात. अजून आहेत 1-2 मिनिट. मला असं वाटतं आपण आता सुरू करायला हरकत नाही, कारण 5 वाजलेले आहेत आणि आजच्या या संघर्षात्मक रचना या राष्ट्रसेवा दलातर्फे आयोजित ही जी मालिका आहे, सिरीज आहे, त्यात माझ्या आधी पण अनेक वक्ते कार्यकर्ते येऊन बोलून गेले. त्यांनी त्यांच्या कामाच्या त्यांनी बरंच काही त्यांनी सांगितलेलं आहे. खरं म्हणजे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलायची ही माझी पहिली वेळ आहे. त्यामुळं थोडंसं एक वेगळेपण हा माझ्यामध्ये होता आणि आपण हे करू शकू का असं थोडंसं वाटायचं. पण आपण बघतो आहेत की फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, वेबिनार्सच्या माध्यमातून, व्हर्च्युअल मीटिंग्सच्या माध्यमातून आपण ह्या कोरोनाच्या काळामध्ये गेल्या 4-5 महिन्यामध्ये खूप जवळ आलेलो आहोत. तर म्हटलं चला प्रयत्न करू. मला आमची मैत्रीण अनिता पगारेचा फोन होता आणि तिने सांगितलं की भैया तुला मानवलोकच्या एकंदर प्रवासाबद्दल बोलायचं आहे. म्हणलं तर सोपं होतं, म्हणलं तर अवघड होतं, कारण गेली 38 वर्षाचा हा मोठा प्रवास हा अर्ध्या तासात कसा सांगायचा आणि सांगताना महत्त्वाचे मुद्दे तर सुटणार नाहीत ना, हे एक थोडंसं प्रेशर माझ्यावर होतं. पण मी म्हणलं चला प्रयत्न करू या निमित्ताने. आणि सेवा दलानी ही खूप मोठी संधी मला असं वाटतं मला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे.
मानवलोकचा जो काही इतिहास आहे, खरं म्हणजे मानवलोक हे शॉर्ट फॉर्म आहे. मानवलोकचा जो फुल फॉर्म आहे किंवा त्याचं जे पूर्ण नाव आहे हे मराठवाडा नवनिर्माण लोकायत. आणि लोकायत हा शब्द आपल्याला माहिती आहे की जयप्रकाशजींचा अतिशय आवडीचा शब्द होता. आणि ज्या लोकांनी मानवलोकची उभारणी केली ते जयप्रकाशजींचे फॉलोअर पण त्या काळी होते. डॉक्टर लोहिया आणि डॉक्टर शैला लोहिया यांनी मानवलोकची सुरुवात केली. पण त्याआधी राष्ट्रसेवा दलाचं आणि मानवलोकचं नातं काय आहे हे मला तुम्हाला सांगावं लागणार आहे. यामध्ये मी थोडंसं मागं घेऊन जातो, थोडंसं म्हणजे अगदी 1960व्या शतकामध्ये घेऊन जातो की डॉक्टर लोहिया एक ट्रॅडिशनल मारवाडी कुटुंबातून आलेले. अंबेजोगाईमध्ये शिकण्यासाठी आल्यानंतर त्यांच्या गावावरनं खेड्यातून पाटोद्यासारख्या खेड्यातून अंबेजोगाईसारख्या गावामध्ये शिकायला आल्यानंतर पन्नालालजी लखेरा असतील किंवा बापूसाहेब काळदाते असतील, डॉक्टर बापूसाहेब काळदाते असतील यांच्या सानिध्यात आले. आणि अगदी शाळेत जात असताना विद्यार्थी दशेमध्येच ते सेवादलाच्या संपर्कात येऊन सेवादलाच्या शाखेवर जायला लागले. आणि तेव्हापासनं त्यांचा आणि सेवादलाचा हा अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत हा त्यांचा संबंध होता. म्हणजे आमच्यासाठी मानवलोक म्हणून आम्हा कार्यकर्त्यांसाठी एक खूप मोठा ऑनर होता. डॉक्टर लोहियांचा तर ऑनर झालाच की ते जेव्हा त्यांचं निधन झालं त्या निधनानंतर त्यांना सेवादलाच्या झेंड्यामध्ये त्यांचं पार्थिव जे होतं ते सेवादलाच्या झेंड्यामध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यामुळं मानवलोकचा आणि सेवादलाचा काय वेगळा संबंध आहे हे खूप विस्तृतपणे मला खरं म्हणजे सांगायची गरज नाही. पण मला मानवलोकची जी जर्नी आहे ती जर्नी थोडीशी तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे की कसं मानवलोक हे सुरू झालं आणि त्यामागची भूमिका काय होती. यामागे कोण लोक होती की फक्त डॉक्टर लोहिया होते आणि शैला लोहिया होत्या का त्यांच्याबरोबर अजून कोण होतं की जी लोक ह्या संस्थेला पुढं घेऊन आली. तर त्याबद्दलची चर्चा आणि त्याबद्दलची माहिती खरं म्हणजे आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मी देणार आहे. मला असं वाटतं की फार वर्षापूर्वी डॉक्टर लोहियांबद्दल मी आत्ता बोललो की 1960च्या दरम्यान ते जेव्हा डॉक्टर झाले तेव्हा पहिल्यांदा ते महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी रुग्णालयामध्ये हडपसरमध्ये काम करायला लागले. आणि ते काम करत असताना बाबा आढावा असतील, डॉक्टर सीतू गुजर असतील किंवा तेव्हा गप्र प्रधान असतील यांच्या सांगण्यावरनं त्यांनी महाराष्ट्र आरोग्य मंडळाचं साने गुरुजी रुग्णालय हे जॉईन केलं. आणि त्याच दरम्यान अनेक सेवादलाच्या शिबिरांमध्ये ते जायचे, हजर असायचे. शाखानायक शिबिर व्हायचं, दस्तनायक शिबिर व्हायचं आणि त्यामध्ये त्यांचं आणि मिसेस लोहिया म्हणजे प्राध्यापक डॉक्टर शैला लोहिया ज्या पूर्वाश्रमीच्या शैला परांजपे होत्या त्यांची तिथं ओळख झाली. शैला परांजपेंचं बॅकग्राऊंडसुद्धा त्यांचे वडील हे समाजवादी विचारसरणीचे, समाजवादी पक्षाचे ते कार्यकर्ते होते. प्रजा समाजवादी पक्ष बहुधा, मला फारसं नेमकं आठवत नाही, पण प्रजा समाजवादी पक्षाचे ते कार्यकर्ते होते. कामगारांचे ते लीडर होते. त्यावेळेला त्यांच्या आई ह्या कुटुंब नियोजनासाठी त्यावेळेला म्हणजे 1955-60च्या दशकामध्ये त्या कुटुंब नियोजनासाठी शकुंतलाबाई परांजपे काम करायच्या. अशा एका वेगळ्या वातावरणातून असलेल्या घरातून शैला लोहिया होत्या. आणि त्यानंतर डॉक्टर लोहियांशी त्यांनी 1962मध्ये विवाह केल्या. आणि विवाह केल्यानंतर त्या अंबेजोगाईला आल्या. आणि त्या ज्या वातावरणात राहिल्या होत्या, ज्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं की फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन केलं. आणि त्या दरम्यान त्यांचा नित्याचा संबंध होता. आणि ते विचार हे सतत त्यांनी त्यांच्या अंगीकृत केलेले होते. आणि त्याचाच परिणाम म्हणून डॉक्टर लोहियांनी आणि शैला लोहियांनी त्यावेळेला इंटरकास्ट मॅरेज केलं.
आणि ही इंटरकास्ट मॅरेज करण्याची ताकद सुद्धा राष्ट्रसेवा दलाने दिली होती. त्यानंतर 1962मध्ये एस एम जोशींनी म्हणजे अण्णांनी डॉक्टर लोहियांना सांगितलं की डॉक्टर तू ज्या भागातून आलेला आहेस मराठवाड्यासारख्या आणि विशेषतः बीड जिल्ह्यामधनं, तो अतिशय मागास भाग आहे आणि तुझ्या मेडिकल सर्व्हिसेसची, तुझ्या वैद्यकीय व्यवसाय तुला जो करायचा आहे किंवा वैद्यकीय सेवांची गरज ही त्या भागातल्या सामान्य लोकांना दिली पाहिजे. त्यामुळं तू इथं पुण्यासारख्या ठिकाणी न थांबता तू परत तिथं जा. आणि अण्णांचा तो आदेश समजून डॉक्टर लोहिया अंबेजोगाईला आले. आणि आल्यानंतर डॉक्टर लोहिया हे शांत बसणारं व्यक्तिमत्व नव्हतं की अतिशय सगळ्याच गोष्टी पहिल्यापासनं जरी एका सुखवस्तू परिवारातून टिपिकल मारवाडी परिवारातून असले तरी त्यांना प्रत्येक गोष्ट ही संघर्ष करून मिळाली होती. प्रत्येक गोष्ट संघर्ष केल्याशिवाय त्यांना पुढं जाता आलं नव्हतं. आणि त्याचाच भाग म्हणून त्यांनी ह्या संघर्षाचा जे बाळकडू ज्याला म्हणतो ते त्यांच्यामध्ये होतं. आणि त्यांनी मग सेवादलाचं जे काम होतं इथं आल्यानंतर पुढं घेऊन जायला सुरू केलं. ऑलरेडी लखेराजी, डॉक्टर बापूसाहेब काळदाते असतील, त्यावेळीची जी थोर समाजवादी मंडळी असतील, त्यांनी या ठिकाणी एक चांगलं बेसमेंट सेवादलाचं करून ठेवलं होतं. आणि मग हे काम त्यावेळेला चालू झालं. आणि हे काम चालू करत असताना एक चांगली युवकांची फळी उभ्या करणं हे फार गरजेचं होतं. आणि त्याच काळामध्ये त्यांनी एक चांगली युवकांची फळी निर्माण केली. अनेक संघर्ष त्यावेळेला करावं लागायचे. त्याच वेळेला माझ्या माहितीप्रमाणे 1970मध्ये राष्ट्रसेवा दलाचं कलापथक हे अंबेजोगाईला चालू झालं. मला असं वाटतं की कलापथक ही संकल्पना ही खूप वेगळी होती. ह्या भागामध्ये मेळे किंवा अशा नाटकांची संकल्पना होती. आणि फॉर्च्युनेटली अंबेजोगाई हे तसं कलेचं माहेरघर म्हणलं जायचं मराठवाड्यातलं. आणि ती जी परंपरा अंबेजोगाईत होती, एक सामाजिक सांस्कृतिक परंपरा, डॉक्टर शैला लोहियांनी त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन, कारण स्वतः त्या संगीत विशारद असल्यामुळे त्या चांगल्या कथ्थक डान्सर होत्या, त्यामुळे त्याचा त्यांनी फायदा घेऊन आणि त्यांची आवड असल्यामुळे आणि सेवादलाचे संस्कार असल्यामुळे अंबेजोगाईला पहिलं कलापथक हे या ठिकाणी चालू झालं. आणि हे कलापथक हे गावोगावी जाऊन फक्त मनोरंजन करत नव्हतं, तर एक सामाजिक संदेश त्या गावांमध्ये, त्या लोकांमध्ये नेण्यासाठीचं एक माध्यम म्हणून ह्या कलापथकाचा उपयोग तिथं करण्यात आला. आणि हे करत असताना हे कलापथक जेव्हा त्यांनी चालू केलं तर त्यामध्ये कलापथकाच्या थीम फार सुंदर असायच्या. म्हणजे मला आठवतं मी अगदी फार लहान होतो, एक 4-5 वर्षाचा असेल, पण मला बऱ्याच गोष्टी, माझी मेमरी त्या बाबतीत लहानपणीची मेमरी खूप चांगली. तेव्हा त्यांनी बिनबियाचं झाडसारखं एक वगनाट्य बसवलं होतं. राया मला दिल्लीला घेऊन चला नावाचं एक सुंदर वगनाट्य त्या ठिकाणी बसवलं होतं. म्हणजे ते वगनाट्य असं असायचं की अनेकदा वन्स मोर व्हायचं. आणि अतिशय सुंदर टीम ह्या कलापथकाच्या निमित्ताने, ज्यांना कलेमध्ये ज्यांचा इंटरेस्ट आहे अशा लोक हळूहळू एकत्र यायला लागली. आणि तेच लोक नंतर सेवादलाच्या ह्या कामामध्ये त्यांनी आपलं योगदान द्यायला सुरुवात केलं. आणि अशा पद्धतीने हे काम चालू झालं. आणि सेवादलाच्या ह्या कामामध्ये, ह्या कलापथकामध्ये तेव्हा ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम व्हायचे त्या ठिकाणी जी काही त्यांना बिदागी मिळायची, जे काही मानधन मिळायचं, ते मानधन एकत्र केलं गेलं. आणि त्यातून एक 10,000 स्क्वेअर फूटची जागा ही सेवादलाने अंबेजोगाईमध्ये स्वतःच्या मालकीची घेतली. म्हणजे हे एक वेगळं मॉडेल होतं सेवादलाच्या कार्यकर्त्यांसाठी. त्यांच्यासाठी एक प्रेरणादायी गोष्ट होती की सेवादलाची स्थापना नुसती न करता ते पुढं जर घेऊन जायचं असेल तर एक स्थायी रूपाने त्या ठिकाणी आपल्याला शाश्वत काम जर उभं करायचं असेल तर आपली एक स्वतःची जागा असली पाहिजे. आणि ती जागा सेवादलाने त्या काळात घेतलेली होती. यामध्ये नंतर अनेक घडामोडी झाल्या की 1972चा मराठवाडा विकास आंदोलन झालं. यामध्ये पण
ह्या सगळ्या कार्यकर्त्यांची खूप मोठी भूमिका होती. जयप्रकाश नारायणांचं आंदोलन होतं. युक्रांची त्याच दरम्यान स्थापना झाली होती आणि युवक क्रांती दलामध्ये पण सगळी सेवा दलातून तयार झालेली आणि सेवा दलाची विचारसरणी मानणारी ही खूप लोक, म्हणजे तेव्हा कुमार सप्तऋषींसारखी अनेक लोक या ठिकाणी त्यांचं नेतृत्व या ठिकाणी तयार झालं. आणि ह्याच काळामध्ये म्हणजे 1972च्या तर खूप आठवणी मी ऐकलेल्या आहेत की यामध्ये जवळपास बीड जिल्ह्यामध्ये 190 मोर्चे असं म्हणतात की या काळामध्ये काढले गेले. आणि ह्या 190 मोर्चांपैकी जवळपास 150 मोर्चांचं नेतृत्व हे सेवा दलाच्या लोकांच्या टीमनी केलं होतं. यामध्ये डॉक्टर लोहिया होते, अमर हबीब होते, अण्णासाहेब खंदारे होते, मानवलोकचे सेवा दलाचे एक काळचे फुल टायमर अशोक गुंजाळ ते होते, ज्ञानेश रेड्डींसारखे कंपनीमध्ये ONGC नाही पण एका ऑइल कंपनीमध्ये खूप मोठ्या पदावर राहून ते रिटायर्ड झाले ते होते. बंडोपंत कचरेंसारखे की ज्यांचं कटिंगचं दुकान होतं पण त्यांनी ते सगळं सोडून सेवा दलाचे फुल टाईम कार्यकर्ते झाले आणि ते सगळ्या ह्या आंदोलनामध्ये म्हणजे फक्त आंदोलन नाही तर मार खाण्यापासनं सगळ्या गोष्टींमध्ये असायचे. डॉक्टर पन्हाळे म्हणजे अनेक लोक, म्हणजे इतकी लोक आहेत की त्यांची नावं घ्यायची म्हणलं तरी आपला अर्धा तास जाईल. म्हणजे इतकी लोक ही ह्या काळामध्ये ह्या आंदोलनाच्या 1972च्या विकास आंदोलनामध्ये होती. या ठिकाणी प्राचार्य सबनीस म्हणून होते, भगवानराव सबनीस म्हणून, त्यांचं मोठं योगदान होतं. गोविंदराव पांडेंसारखे असतील, ॲडव्होकेट गोविंदराव पांडेंसारखे अनेक लोकांचं योगदान ह्या सेवा दलाच्या ह्या जडणघडणीमध्ये, मानवलोकच्या जडणघडणीमध्ये होतं. आणि नंतर 1974मध्ये आणीबाणी आली आणि आणीबाणीमध्ये आपल्याला माहिती आहे की यामध्ये अनेक कार्यकर्ते, मी ज्यांची नावं घेतली ती जवळपास सगळेच 19 महिन्यांसाठी आणीबाणीमध्ये वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये, सगळ्यात जास्त हे नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये होती. आणि त्याच काळामध्ये मानवलोकचा खरा पाया हा रचला गेला. कारण ज्या वेळेला आणीबाणी सुरू होणार होती त्याच्या काही महिने आधी पुणे येथील राष्ट्रीय सेवा दलाच्या महाराष्ट्र आरोग्य मंडळाचं एक हॉस्पिटल, साने गुरुजी रुग्णालय म्हणून या ठिकाणी सुरू झालं. डॉक्टर दादा गुजरांनी त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेतला आणि हे हॉस्पिटल इथं सुरू करण्यात आलं. आणि त्यामागे सगळ्यात मोठी त्याच्या मागचं कारण होतं की अंबेजोगाई हा भाग खूप मागासलेला होता. मेडिकल सर्व्हिसेस, हेल्थ सर्व्हिसेस या ठिकाणी अतिशय कमी होत्या. एकीकडे या ठिकाणी एक TB हॉस्पिटल पण होतं. म्हणजे मराठवाड्यातील, तेलंगणातील जो बॉर्डरचा एरिया आहे किंवा कर्नाटकाचा बॉर्डरचा एरिया आहे त्या भागातून लोक या ठिकाणी TBच्या सॅनिटोरियममध्ये ट्रीटमेंटसाठी यायची. पण दूर वस्त्यांमध्ये, गावांमध्ये, खेड्यांमध्ये जी आरोग्य सुविधा तिथं मिळायला पाहिजे ती त्या ठिकाणी मिळायची नाही. त्यामुळं साने गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून काही मोबाईल क्लिनिक्स चालू झाली आणि हॉस्पिटल, एक तेव्हाचं 20 बेडेड हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर लोहिया आणि त्या टीमने चालू केलं. कालांतराने आणीबाणी लागली आणि डॉक्टर लोहियांना फार लवकर, म्हणजे हे बाकीची मंडळींना अटक करण्याच्या आधीच त्यांना त्या ठिकाणी जेलमध्ये त्यांना डांबण्यात आलं. आणि त्यावेळेला मग हे हॉस्पिटल असेल किंवा बालसदन असेल, 19 मुलांचं बालसदन होतं, अनाथांनी जे आज जळगावमध्ये असतात, त्यांनी हे सगळी जबाबदारी घेतली आणि हे काम त्यांनी पुढे नेलं. आणीबाणी संपल्यानंतर ही मंडळी सगळी जेलमधनं सुटून आली आणि 1977-78मध्ये, आय एम नॉट रॉंग, 77-78मध्ये जनता सरकार आलं आणि त्यामध्ये डावे आणि उजवे यामध्ये जनसंघ आणि जे लेफ्टिस्ट होते, सगळे लेफ्टिस्ट आयडिओलॉजी मानणारे ह्या लोकांनी एकत्र येऊन
जनता पार्टीचं राज्य सेंटरमध्ये मोरारजीभाई देसाईंच्या नेतृत्वाखाली हे स्थापन केलं. आणि स्थापन केल्यानंतरचे जे 20 महिने होते की एक आनंद असा होता की आपण खूप वर्षांनी आपण सत्तेमध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला जी अपेक्षित सामाजिक एकता पाहिजे किंवा ज्या काही गोष्टी हे स्वप्नात ह्या सगळ्या समाजवादी लोकांनी किंवा लेफ्टिस्ट लोकांनी पाहिलेलं होतं, जे स्वप्न पाहिलेलं होतं, ते मला असं वाटतं तेव्हा काही पूर्ण होऊ शकलं नाही. त्याचं कारण अनेक होती, राजकीय कारणं, त्यात आपल्याला जायचं नाही. पण त्यानंतरच्या ज्या घटना घडल्या आणि 1980मध्ये परत सरकार पडलं आणि त्यावेळेला ही जी मंडळी होती, जी सेवादलाचं इथं काम करणारी, जी की एकीकडे सेवादलाचं पण काम करायची आणि दुसरीकडं त्यांना एक राजकीय अंग पण होतं, एक प्रेरित होते राजकीय गोष्टींनी, त्यांना राजकारणामध्ये पण इंटरेस्ट होता. पण समहाऊ हे सगळ्या घटनांमुळे ते थोडेसे खजील झाले आणि त्यांना वाटायला लागलं की रचनात्मक काम करण्यासाठी आपण सत्तेत असलंच पाहिजे, असं काही नाही. इतके दिवस संघर्ष केला होता आणि मग त्यांना असं वाटायला लागलं की आपण हे काम पुढं घेऊन जायचं असेल तर एक इन्स्टिट्यूशन आपण उभं केलं पाहिजे. आणि ते इन्स्टिट्यूशन उभा करताना फक्त रचनात्मक काम होणार नाही, तर त्या रचनात्मक कामाला कधीकधी संघर्षाची पण जोड असली पाहिजे. ज्या ठिकाणी रचनात्मक कामाला अडथळे येत आहेत, ज्या ठिकाणी विरोध होतो आहे शासकीय पातळीवर, त्या ठिकाणी आपल्याला संघर्ष करावा लागेल. आणि हा संघर्ष करायचा असेल तर लोक बरोबर असले पाहिजे, लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. आणि यासाठी मानवलोकची निर्मिती 1 एप्रिल 1982 साली झाली. आणि मग मानवलोकनी जे पूर्वीची कामं होती की त्यांचं मोबाईल हॉस्पिटल होतं, फिरतं रुग्णालय ज्याला आपण म्हणतो. आमचा जो बीड जिल्ह्यातला भाग आहे तो सगळ्यात मोठा भूभाग जो आहे हा बालाघाट पर्वतांचा आहे. त्या भागात तेव्हा ट्रान्सपोर्टेशनच्या कोणत्या फॅसिलिटीज नव्हत्या, लाईट्सची व्यवस्था नव्हती. जी काही शेती होती ती सगळी पावसावर आधारित होती आणि आमच्या भागातला पाऊस अतिशय अत्यल्प आहे. आमचा भाग हा काय म्हणू आपण रेन शॅडो एरिया, म्हणजे त्याला मराठीत आपल्याला पावसाचे म्हणजे पर्जन्य छायेचा प्रदेश ज्याला आपण म्हणतो, तर तसा पर्जन्य छायेचा प्रदेश होता की ते ढग दिसतात पण ते बरसतील ह्याची खात्री नसायची. आणि ह्या परिस्थिती मग तिथल्या लोकांचं जीवनमान हे फार हालाखीचं होतं की एखादं जेमतेम पीक मिळायचं आणि त्यानंतर त्यांच्या हातात काही नसायचं. तर त्या परिस्थितीत काय करता येईल याच्यासाठी विचार चालू झाला. एकीकडं आरोग्य हे किंवा आमच्या ज्या मेडिकल सर्व्हिसेस ज्या होत्या ही एक एंट्री पॉईंट ॲक्टिव्हिटी म्हणून आम्ही त्याकडं बघायला लागलो. आणि ग्रामीण भागात काम करत असताना असं लक्षात आलं की फक्त आरोग्याच्या सुविधा देऊन किंवा त्या समस्या सोडून चालणार नाही, तर त्याबरोबर येणाऱ्या अनेक सामाजिक समस्या आहेत, तर त्या पण आरोग्या इतक्याच किंबहुना आरोग्यापेक्षा महत्त्वाच्या आहेत. आणि मग त्यांना ॲड्रेस करण्यासाठी किंवा त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेशन आणि त्या सोडवण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न चालू झाले. मी आता जसं सांगितलं की आमचा हा बालाघाटचा जो प्रदेश आहे ह्या भागामध्ये शेफर्ड कम्युनिटी, ज्याला आपण हटकर धनगर किंवा मेंढपाळ लोक ज्याला आपण म्हणतो, तर ह्यांचं खूप मोठा बसेरा आहे. ह्या भागात ते राहतात. बंजारा आणि वंजारा कम्युनिटीसुद्धा आमच्या ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. आणि ही सर्व लोक अतिशय प्रचंड मेहनती लोक आहेत. तर त्यांच्या ह्या मेहनतीचा त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी आपल्याला कसा उपयोग करता येईल याच्यासाठी विचार चालू झाला. आणि मग छोटे छोटे उद्योग आम्ही उपक्रम चालू केले की मेंढपाळ लोकांसाठी चांगल्या जातीच्या, चांगल्या प्रजातीच्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील, त्या काळात आम्ही या ठिकाणी आणून त्या लोकांमध्ये द्यायला सुरुवात केली. त्यांच्यामधनं चांगली लोकर कशी मिळेल आणि ते लोकरीला कसा चांगला भाव येईल, तिथं परत ती नुसती लोकर न विकता त्यात व्हॅल्यू ॲडिशन काय करता येईल, तर लोकरीपासनं
घोंगडी असेल किंवा इतर बऱ्याच गोष्टी त्या नोकरीच्या होऊ शकतात, तर त्या गोष्टी शिकवायला ह्या लोकांना आपण चालू केलं आणि मग त्यातून अनेक गोष्टी बदलायला लागल्या. हे सगळं करत असताना असं लक्षात आलं की आमच्या हा भागातला जो शेतकरी आहे हा अल्पभूधारक आहे. आमच्या ह्या सगळ्या भागामध्ये जवळपास 80% शेतकरी हा अल्पभूधारक आहे. म्हणजे आजची आकडेवारी जर आपण बघितली 63% जवळपास 70% शेतकरी हा 63 गुंठे ज्याच्याकडं शेतजमीन आहे एवढाच आहे. म्हणजे इतकं अत्यल्प प्रमाण शेतीचं हे शेतकऱ्यांकडं राहिलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल म्हणून आम्ही त्यावेळेला कम्युनिटी वेल्सची एक संकल्पना मांडली मानवलोकनी. पहिल्यांदा असं वाटत होतं की लोक एकत्र येणार नाहीत, कारण एक गाव एक पाणवठ्याचा प्रयोग झाला होता. विलासराव साळुंके साहेबांनी त्या ठिकाणी इक्विटेबल वॉटर डिस्ट्रीब्युशनचा समन्यायी पाणी वाटपाचा प्रयोग सुरू केलेला होता. माझ्या मते तेव्हा मुख्यमंत्री आपले चव्हाण होते. हां, तर त्यांनी पण एकत्रित येऊन सामुदायिक शेतीचा आणि सामुदायिक पाणी वाटपाचा प्रयोग केला होता. तर त्याच काळामध्ये मानवलोकनी सामुदायिक विहिरी उभा करण्याचा एक छोटासा प्रयोग म्हणून सुरू केला आणि पहिल्या एक 10 विहिरी त्या काळामध्ये केल्या की त्या 10 विहिरींमध्ये 50 शेतकरी एकत्र येऊन त्यांनी त्या विहिरी खणल्या, त्याचं डिगिंग केलं आणि त्याचं जे त्या विहिरींमध्ये असलेलं पाणी हे समन्यायी पद्धतीने वाटून घेऊन त्याच्यावर शेती चालू केली. हे करत असताना त्यामध्ये काही अटी आणि शर्ती तिथं घालण्यात आल्या, कारण त्याचं कारण असं होतं की एकीकडं दुष्काळी भाग असल्यामुळे त्या ठिकाणी ऊसासारखी, केळीसारखी, द्राक्षांसारखी पिकं ज्याला खूप मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं तर ती घेऊ नयेत अशी आमची अट असायची. आणि लोकांनी त्या अटी पाळल्या आणि हा प्रयोग अतिशय सुंदर रीतीने सक्सेसफुल झाला आणि आमचं पण मनोधैर्य वाढायला लागलं. आणि त्यानंतर मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की मानवलोकनी जवळपास 700 कम्युनिटी वेल्स, ज्याला सामुदायिक विहिरी म्हणू आपण, त्या ठिकाणी उभारल्या आणि यामार्फत ह्या 700 विहिरींच्या अंतर्गत जवळपास 5000 एकर जमीन ही त्यावेळेला 30 वर्षापूर्वी ओलिताखाली आणली. म्हणजे तिथं 1 एकर जमीन ओलिताखाली आली तर त्या माणसाच्या परिवाराची पूर्ण त्या परिवारामध्ये एक क्रांती होऊन जायची. त्यांच्यामध्ये आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये बदलायला लागल्या आणि ह्या अशा दृष्टीने आपण अशा पद्धतीने हे काम या ठिकाणी सुरू केलं. सेवादलाचे विचार हे होते, पण सेवादलाचे विचार आपल्यापुरता, शहरांपुरता सीमित न ठेवता त्या विचारांना आपल्याला खेड्यामध्ये कसं नेता येईल झाले. आणि त्याच काळामध्ये मला असं वाटतं की जे आज कदाचित फेसबुकवर ह्या लाईव्हमध्ये असतील, काही जुने मित्र असतील, जे जुने कार्यकर्ते असतील, जे ऐकत असतील कदाचित, त्यांना आठवत असेल की त्या काळामध्ये अनेक शाखा सेवादलाच्या त्या खेड्यांमध्ये आपण सुरू केल्या. त्या खेड्यांमध्ये आपण अभ्यासिका चालू केल्या. म्हणजे एक 35 वर्षापूर्वी आमच्या ह्या भागामध्ये इलेक्ट्रिसिटी नव्हती आणि त्यामुळे शिक्षणाचं प्रमाण पण फार कमी होतं. एकीकडं लाईट नाही, शिक्षक नाहीत, शाळा, तर त्यांना ह्या शिक्षणाच्या प्रवाहात चालू केल्या आणि त्या रात्रशाळांमध्ये जी मुलं बाकीची जी थोडीफार कुठे शिकायला जायची तर त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था, त्यांना चांगलं टीचिंग एड, टीचिंग मटेरियल, चांगले टीचर्स त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून द्यायला सुरू केली आणि त्याचा खूप मोठा परिणाम ह्या भागामध्ये झालेला आहे. मानवलोकचं काम हे सुरू होतं. खरं म्हणजे पहिलं काम चालू करताना शेतकरी, शेतमजूर हा कामाचा आपला कणा होता
आणि फक्त भूधारक शेतकरीच नाही तर शेतमजूर हा पण खूप मोठा त्यांच्यासाठी पण मानवलोकनी काम चालू केलं. आणि मग त्या काळामधल्या ज्या वेळेला लोकांकडे काम नसायचं तेव्हा ती लोकं आम्हाला नेहमी म्हणायची, मानवलोकच्या कार्यकर्त्यांना म्हणायची की आम्हाला काहीतरी काम पाहिजे. तेव्हा रोजगार हमीच्या योजना अशा नव्हत्या माझ्या माहितीप्रमाणे. पागेंची जी रोजगार हमीची योजना होती ती ह्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर इम्प्लिमेंट होत नव्हती. मग मानवलोकनी त्यावेळेला फूड फॉर वर्क ह्या योजनेत, ही आमची एक योजना होती की तुम्ही काम करा, तुम्ही काम करताना काय काम करायचं तर तुमच्या शेतातली गोटे वेचा, तुमच्या शेतातल्या ज्या बांध आहेत किंवा पवळी आहेत त्या व्यवस्थित करा, तुमच्या शेतात पडणारं पाणी कसं बाहेर जाणार नाही यासाठी प्रयत्न करा. आणि त्यासाठी तेव्हा त्या काळी 3 किलो गहू आणि काहीतरी 7-8 रुपये त्याला रोजगार असा दिला जायचा. आणि हजारो लोकांना, लाखो लोकांना म्हणता येईल, वेगळ्या पद्धतीने रोजगाराची संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. मानवलोककडे कोणी टेक्निकल लोकं नव्हती, इंजिनियर्स नव्हती. म्हणजे मानवलोकनी वॉटरशेडमध्ये तर प्रचंड मोठं काम केलं आहे की, पण त्याचा कधी त्या लोकांनी, त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांनी फार गवगवा केला नाही. इनफॅक्ट त्यांना त्या गोष्टी, त्याची प्रसिद्धी वगैरे ह्यापासनं ते नेहमीच कोसो दूर असायचे. पण त्यांनी इतकं मोठं काम केलं की जवळपास 800 ते 850 छोटे मोठे चेक डॅम्स, माती नाला बांध, अनेक वेगवेगळे जे वॉटर कन्झर्वेशनचे ज्या काही टेक्निक्स आहेत, ज्या काही प्रणाली आहेत ते त्या काळात त्यांनी केल्या. आणि हजारो हेक्टर जमिनीवर त्याचा फायदा व्हायला लागला. म्हणजे अशा पद्धतीने हे काम सगळं केलं गेलं. ह्या कामामध्ये एक छोटीशी गोष्ट सांगतो की तिथं जे काही लोक काम करायला यायचे तर शिक्षणाचं प्रमाण अतिशय अत्यल्प होतं. तर त्यांना तिथं कंपल्सरी होतं की त्यांना त्या कामाचाच भाग म्हणून 1 तास श्रमदानाच्या माध्यमातून स्वयंशिक्षण पण करणं अपेक्षित असायचं. आणि अशा ह्याच्यातून काही लोकांना तिथं लिटरेट करण्याचा पण तेव्हा प्रयत्न झाला. हे काम असंच पुढं चालू होतं. आणि हे काम करत असताना असं लक्षात आलं की ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चाइल्ड मॅरेजेस होत आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर अगदी लहान मुलींना 8 वर्ष, 9 वर्ष, 10 वर्षांच्या मुलींचं लग्न होतं आहे. आणि हे थांबवण्यासाठी काय होईल, म्हणजे बरेचदा असं व्हायचं की लग्न कशी व्हायची, चाइल्ड मॅरेज तर ठीक आहे की ते जन्माला आलेल्या अपत्याचं दुसऱ्या अपत्याबरोबर ती लग्न लावत होती, हे इथपर्यंत ठीक आहे. त्याच्या पुढं असं असायचं की एखादी प्रेग्नंट महिला आहे तर त्या प्रेग्नंट महिलेच्या पोटाला हळद आणि कुंकू लावून लग्न व्हायचं. आणि तेव्हा असं ठरवलं जायचं त्यांच्या आपापसात नातेवाईकांमध्ये की ही जी होणारी मुलगी असेल किंवा मुलगा असेल त्याचं लग्न माझ्या होणाऱ्या मुलीबरोबर किंवा मुलाबरोबर होईल. म्हणजे ह्या ऐकल्या तर आताच्या ह्या शतकामध्ये, ह्या दशकामध्ये ह्या अजब गोष्टी आहेत, पण ह्या गोष्टी होत होत्या. त्या अजूनही संपलेल्या नाहीत असा आमचा दावा नाही, अजूनही आहेत. याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. ते करण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करतात. एक तर मानवलोक करत नाही आणि एक तर मानवलोक हे अगदी मुंगीसारखं आहे तसं पाहिलं तर. शासकीय पातळीवर प्रयत्न होत आहेत. अनेक मानवलोकसारख्या काम करणाऱ्या संस्था प्रयत्न करत आहेत. अनेक कार्यकर्ते वैयक्तिक पातळीवर काम करत आहेत. पण हा जो सामाजिक प्रश्न हा सुटणारा नाही आहे, ह्याला थोडासा वेळ लागेल. यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सचा खूप मोठा प्रश्न निर्माण व्हायला लागला आहे. त्या भागामध्ये जसं आत्ता सांगितलं की लहान वयामध्ये मुलींची लग्न व्हायला लागली. आणि नॅचरली अशा लहान वयामध्ये लग्न झाल्यामुळे एक काही सामाजिक प्रश्न निर्माण व्हायला लागले. आणि मग मुलींना सोडून देण्याचं प्रमाण, त्यांना ह्या इथल्या भाषेत टाकून देण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर ह्या भागामध्ये होतं. आणि ह्यासाठी, याच्या विरोधात काम करण्यासाठी मनस्विनीची स्थापना ही 1985च्या दरम्यान झाली.
आणि मग अशा ज्या अबला महिला आहेत, ज्यांच्यावर अत्याचार झालेल्या महिला आहेत, त्या महिलांसाठी मनस्विनीने इनिशिएटिव्ह घेतला आणि त्या ठिकाणी लीगल एड सेंटर असेल, शेल्टर होम असेल, त्यांना उपजीविकेची साधनं उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्यासाठी स्किल ट्रेनिंग सेंटर असेल, अशा अनेक गोष्टी मनस्विनी चालू करते. हे आज ताग्यात गेली जास्त हे मनस्विनी करते. जवळपास 6,500 ते 7,000 केसेसमध्ये मनस्विनीने काम केलेलं आहे. आमची भूमिका ही सामंजस्याची असावी की शक्यतो त्यांच्यामध्ये कोर्टात न जाता त्यांच्यामध्ये तडजोड व्हावी, चांगली तडजोड व्हावी आणि ती जी कुणी महिला आहे जिच्यावर अत्याचार झालेला आहे, जिच्यावर अन्याय झालेला आहे, त्या महिलेचा सन्मान राखून ती जर परत तिच्या नवऱ्याकडे नांदायला गेली तर चांगली गोष्ट आहे. तर त्यासाठी अनेकदा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यात यशस्वी पण बरेचदा होतो. अशा दृष्टीने मनस्विनीचं एक खूप मोठं काम आज जेंडर सेन्सिटायझेशनमध्ये हे काम चालू आहे. अनेक गोष्टी मनस्विनी करते. मानवलोकचं हे सगळं काम करत असताना शेतकरी, जसं मी सांगितलं की शेतकरी हा आमच्या कामाचा कणा होता आणि यामध्येच हे काम करत असताना असं लक्षात आलं की खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची ह्या भागामध्ये लूट होती. त्याचं कारण असं होतं की पेरणीच्या वेळेला शेतकऱ्यांकडे पैसे नसायचे. खूपदा हे शेतकरी कोणाकडे कामाला जायचे आणि मग अशा वेळेला कुठला तरी गावातला सावकार असेल, कुणीतरी शेठजी असेल, कोणीतरी एखादा मोठा त्या गावातला मातब्बर असेल, तो त्याला उसनवारीवर पैसे द्यायचा, तो त्याला व्याजाने पैसे द्यायचा. तेव्हा व्याजाचा जो आत्ताच्या भाषेत आपण रेट ऑफ इंटरेस्ट ज्याला म्हणतो, तो जर आपण बघितला तर दाम दुप्पट, 1 वर्षात 2 वर्षात दाम दुप्पट असं सगळं असायचं. आणि यामध्ये तो शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात पिचला जायचा. तर काय करता येईल, याच्यावर काय आपल्याला सोल्युशन काढता येईल का? आपण तर सगळ्यांना मदत नाही करू शकणार. मग कृषक पंचायतची स्थापना झाली आणि त्या गावांमध्ये कृषक पंचायत स्थापन झाल्या. या कृषक पंचायतमध्ये त्या गावातली अशी जी अल्पभूधारक शेतकरी आहेत की ज्यांच्या घरामध्ये दुसरं कोणचं उत्पन्नाचं साधन नाही आहे, ज्यांच्या घरामध्ये कोणीही नोकरदार नाही आहे, ज्यांच्यामध्ये उद्योगधंदा करणारं कोणी नाही आहे, शेती हाच त्यांचा उद्योग आहे किंवा मोलमजुरी हाच त्यांचा उपजीविकेचं साधन आहे, अशा लोकांना एकत्र आणून त्यांचे जसे आजकाल बचत गट आपण ज्याला म्हणतो तशी गट तयार केली गेली 35 वर्षापूर्वी. आणि जवळपास त्यावेळेला 10,000 शेतकऱ्यांना, म्हणजे सुरुवात ही अगदी 10पासून चालू झाली होती, 100 शेतकऱ्यांपासून चालू झाली होती आणि नंतर वाढत 10,000 शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या एका सीझनसाठी, खरीपासाठी असेल, रबीसाठी असेल, जे लागणारं खत आणि बियाणं असेल ते बियाणं द्यायची आम्ही तिथं व्यवस्था केली. अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला हे लोक फसवणार आहेत, शेतकरी हे तुम्हाला बुडवणार आहेत. आणि आम्ही लाखो करोडो रुपये ह्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं पेपरवर्क नसताना, कुणाच्याही गॅरंटी नसताना, कोणचंही तारण नसताना मानवलोक द्यायला लागलं. आणि ते देत असताना आमचा अनुभव इतका चांगला आहे की आमची वसुली ही 100%, म्हणजे ही आमच्यासाठी प्राऊड फील करणारी गोष्ट आहे तसं बघितलं तर. कारण आज सामान्य शेतकऱ्यांमध्ये बद्दल अतिशय वाईट बोललं जातं. माफ करा, कदाचित हे माझं वैयक्तिक मत असू शकतं, पण जेव्हा आम्ही शहरांमध्ये जातो तेव्हा आम्ही बघतो की शेतकऱ्यांना जेव्हा कर्जमाफी दिलेली असते, त्याची घोषणा झालेली असते, तेव्हा शेतकऱ्यांबद्दल अतिशय वाईट बोललं जातं. शेतकऱ्या इतका कष्ट करणारा प्राणी ह्या जगात नाही आहे. कष्टकरी आमचे जे मजूर आहेत, जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, यांच्या जिंदगीमध्ये फार काही फरक नाही आहे तसं बघितलं तर. त्यामुळं ह्या लोकांबद्दल असलेला जो गैरसमज आहे तो आपण काढून टाकला पाहिजे. आणि यामध्ये मी थोडंसं तुम्हाला सांगू इच्छितो
की मानव लोक जे काय उसनवारीवर त्यांना बियाणं आणि खतं द्यायचं, तर त्याची जी रिकव्हरी होती की ज्यासाठी कोणी रिकव्हरी ऑफिसर नाही आहे, हे 100%, आम्ही 100% म्हणत नाहीत त्याला, 99%, 99.99% म्हणायला हरकत नाही, कमी जास्त असेल, हे परत शेतकरी करतात. आणि त्याचा एक रिव्हॉल्विंग फंड मानव लोकनी आता केलेला आहे की त्यांना गरज असेल तेव्हा आम्ही ते पैसे देतो, त्याचा ते योग्य वापर करतात, त्यांचं काम झाल्यानंतर ते पैसे परत करतात. आणि 10,000 शेतकरी होते, तर त्या 10,000 शेतकऱ्यांवरनं आम्ही 1,00,000कडे की नाही गेलो होतो, त्या 10,000 शेतकऱ्यांवरनं आम्ही आता 1,500 शेतकऱ्यांवर आलो. याचा अर्थ असा आहे की ते जे उरलेले शेतकरी होते ते त्या लेवलच्या वरती गेलेत, त्यांना आता मानव लोकच्या कुबड्यांची गरज नाही आहे. आणि हीच इच्छा होती की मानव लोक हे एक पांगुळ गाड्यासारखं असावं, चालावं. मानव लोकचं काम हे मदत करणं आहे, पण ही कायमस्वरूपी मदत करणं नाही आहे. तर मानव लोकचं काम हे एखाद्या पांगुळ गाड्यासारखं असावं. जसं लहान लेकरू जन्मल्यानंतर ते चालायला लागल्यावर त्याला त्याच्या पायांमध्ये बळ येईपर्यंत आपण एक पांगुळ गाडा देतो, आणि तो पांगुळ गाडा हा आयुष्यभर घेऊन ते लहान मूल मोठं होत नाही. काही काळानंतर त्याला कॉन्फिडन्स आल्यानंतर तो पांगुळ गाडा सोडून देतं. तो पांगुळ गाडा त्याच्या नंतरच्या जनरेशन तो वापरला जातो. असं ह्या सगळ्या मंडळींच्या मनात होतं आणि त्यांनी ते करून दाखवलं. असे अनेक प्रयोग, म्हणजे मानवलोक वर बोलायचं झालं तर मी सांगितलं की खरं म्हणजे अर्धा तास फार कमी आहे. आत्तासुद्धा मी बराच वेळ घेतो आहे, मला अजून 15 मिनिट तरी कमीत कमी लागणार आहे. हे सगळं करत असताना शेतकऱ्यांसाठी जी काय मदत लागेल ते आम्ही मदत करायला लागलो. मी मगाशी सांगितल्यासारखं अनेक विहिरी, जुन्या ज्या बुजलेल्या विहिरी होत्या ज्याच्यामध्ये गाळ होता, शेतकऱ्यांना जे शक्य नव्हतं, अशासाठी आम्ही मदत करायला सुरू केली. जवळपास 5,000 जुन्या आणि नव्या विहिरींची निर्मिती ही मानवलोकच्या माध्यमातून झालेली. त्याच्यावर हजारो शेकडो एकर जमीन ही आज सीझनल इरिगेशन खाली आली आहे. मी पूर्ण वर्षासाठी आम्ही म्हणत नाही, तर काही सीझनसाठी, निदान सेकंड क्रॉप त्यांना रबीचं क्रॉप जरी मिळालं तरी त्यांच्यासाठी खूप मोठी, छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. आणि हे जरी झालं तरी त्याला मला असं वाटतं की या ठिकाणून त्यांचं जे सीझनल मायग्रेशन होतं आमच्या भागातून, जे तात्पुरत्या स्वरूपात बीड जिल्ह्यातून स्थलांतरित होतात. तुम्हाला माहीतच असेल की बीड जिल्ह्याची ओळख ही वेगवेगळी आहे. राजकीय ओळख काय आहे हे मी सांगायची गरज नाही, ठीक ओळख आमची कशी आहे हे, पण सामाजिक ओळख जी होती त्यामध्ये बीड जिल्ह्याची ओळख ही मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख व्हायची. आणि ही गोष्ट आमच्यासाठी लांछनास्पद होती. तर हे मायग्रेशन, हे तात्पुरत्या स्वरूपाचं जे स्थलांतर आहे ते कसं थांबवता येईल यासाठी अनेक उपक्रम करता आले आणि ते आम्ही करायला लागलो. आणि हे सगळे एक पायलट होते, एक प्रयोगातून होते, आणि हे प्रयोग आम्ही चालू ठेवले. त्यानंतर अनेक गोष्टी व्हायला लागल्या की शेतकऱ्यांच्या संबंधात पाणी कमी आहे तर मग काय करता येईल, सस्टेनेबल ॲग्रिकल्चरमध्ये काय करता येईल, शाश्वत शेतीमध्ये काय करता येईल, व्हॅल्यू ॲडिशनमध्ये काय करता येईल, की नुसती चांगली शेती करून उपयोग नाही. तर त्या शेतातून निर्माण होणारं जे पीक आहे त्या पिकावर प्रक्रिया करून त्याचं फिनिश प्रॉडक्ट हे आपल्याला मार्केटमध्ये कसं आणता येईल, यामधली दलाली कशी कमी करता येईल, यासाठी आम्ही अनेक छोट्या छोट्या संस्था या ठिकाणी उभा केल्या. या संस्थांमध्ये आता ज्याला फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणतात त्या उभा केल्या, कॉपरेटिव्ह संस्था शेतकऱ्यांच्या उभ्या केल्या. आणि आम्हाला आनंद आहे की अतिशय सुंदर पद्धतीने, समन्यायी पद्धतीने, शाश्वत पद्धतीने ह्या संस्थांची त्या वाटचाल ही सुरू आहे. मानवलोक जे काय काम करतं आहे
हे समाजवादी मूल्यांवर आधारित असलेलं सगळं काम आहे. हे सगळं काम करत असताना एक भूमिका फार महत्त्वाची होती. ती भूमिका अशी होती की कोणचंही काम करत असताना कोणचीही मदत ही फुकट द्यायची नाही. कितीही मोठी आपत्ती असली तरी तात्पुरतं एक टेकण ज्याला म्हणतो किंवा तात्पुरता आधार देण्याचं काम हे आपण केलं पाहिजे. मानवलोक ह्या भावनेतून काम करत आहे. जसं बाबा आमटे नेहमी सांगायचे की बाबा आमटे हे पण एक मानवलोकचं प्रेरणास्रोत आहे. जसं मी आत्ता सांगितलं की एस.एम. जोशी असतील, नागा गोरे असतील, साने गुरुजी तर आहेतच. तसे बाबा आमटे पण मानवलोकची एक प्रेरणा होती आणि बाबा नेहमी म्हणायचे की गिव्ह देम चान्स नॉट चॅरिटी. दान मानव को नादान बनाता है. त्यामुळं नादानांची फौज उभा करणं हे आपलं काम नसल्यामुळे आपण जे काही मदत मानवलोकच्या माध्यमातून केली ही मदत ही आपण परतफेडीच्या किंवा ती मदत त्याचं भागल्यानंतर त्यांनी तीच मदत पुढच्या माणसाला जो गरजू आहे त्याला द्यावी. ह्या पद्धतीतून आपण हे काम करत गेलो आणि त्याचा फायदा अनेक लोकांना झालेला आहे. मानवलोकमध्ये काम करणारी ही आमची दुसरी पिढी आहे. आमच्यासमोर खूप चॅलेंजेस आहेत. बदलती परिस्थिती, बदलतं वातावरण, एकीकडं विषमतेच्या विरोधात काम करणं आणि दुसरीकडं जी निर्माण होणारी विषमता, यातून सगळा मार्ग काढत माझ्या अधिकारी आहेत, ज्येष्ठ सगळे आहेत जे सेवादलाच्या अगदी शाखानायकापासनं आज मानवलोकचे जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम करत आहेत. जवळपास 100 टाईम पूर्ण वेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक टीम. जवळपास 7 सब सेंटर्स आहेत आमच्या. एक सब सेंटर जवळपास साठी असतं. पूर्ण रूपाने म्हणजे ज्या ठिकाणी फुल प्रेझेन्स म्हणू आपण असं जर बघितलं तर जवळपास 180 ते 210 खेड्यांमध्ये मानवलोकचं काम आहे. आणि वेगवेगळ्या निमित्ताने कार्यक्रमांच्या निमित्ताने जर बघितलं तर यावर्षी आम्ही जवळपास 550 गावांमध्ये मानवलोक काम करत आहे. यासाठी खूप मोठी कार्यकर्त्यांची जशी फळी असते तशी मला असं वाटतं की व्हॉलेंटियर्सची फळी असणं गरजेचं आहे. आणि एक खूप चांगली टीम व्हॉलेंटियर्सची मानवलोककडं आहे. जवळपास 1000 व्हॉलेंटियर्स ही या ठिकाणी काम करत आहेत. मानवलोकचं स्वतःचं एक समाजविज्ञान महाविद्यालय आहे. या समाजविज्ञान महाविद्यालयात येणाऱ्या काळामध्ये तयार होणारी जी सोशल लीडर्स आहेत त्या सोशल लीडर्स चांगली कशी घडवता येतील, त्यांच्यामध्ये मूल्यवर्धन कसं करता येईल यासाठी काम केलं जातं. मानवलोकच्या परिसरामध्ये खूप तुम्ही कधी आलात तर तुम्हाला वेगळेपण दिसेल की सोमवार असेल, गुरुवार असेल, आम्ही खादीचा वापर करतो. त्याच्या मागची भूमिका मला असं वाटतं की सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. मानवलोकमध्ये असणाऱ्या कार्यकर्त्याला रोज सकाळी 1 तास श्रमदान करावं लागतं. मानवलोकमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्याची भूमिका लिखित स्वरूपात निदान 3 महिन्यातून एकदा त्यांनी ती भूमिका, एखादं पुस्तक वाचायचं किंवा जे काही त्यांनी पाहिलेले त्याच्याबद्दलची त्याची भूमिका त्यांनी मांडायची असते. आणि ती मांडलेली भूमिकेचं विमोचन होऊन त्याच्यावर कमेंट्स करण्याचा अधिकार सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे. आजही मानवलोकमध्ये जुने आणि नवे म्हणजे आमच्याकडे आज डॉक्टर लोहिया आणि शैला लोहिया जरी नसल्या तरीही चिंतामणी कुलकर्णींपासनं जे की मानवलोकच्या स्थापनेपासनं आहेत, मारुती खरातांसारखे जे की आमचे अजूनही एक्झिक्युटिव्ह मेंबर आहेत तेव्हापासनं, अगदी माझ्या बाजूला बसलेला माझा मित्र इरफान असेल, समीर असेल, अशी सगळी नव्या जुन्यांची चांगली एक टीम या निमित्ताने इथं तुम्हाला दिसेल. मला आनंद वाटतो या ठिकाणी. खरं म्हणजे हे पण सांगायला हरकत नाही
की सध्या सामाजिक क्षेत्रामध्ये आणि संस्थांबद्दल जे काय आम्ही वाचतो ऐकतो ते बघितलं की खूप त्याची कारणं कदाचित आम्ही पण असू शकतो. त्याचं पण आत्मचिंतन आमच्यासारख्यांनी निश्चितच केलं पाहिजे. पण आम्हाला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आमच्याकडे सर्व नव्या जुन्यांना घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने हे सगळं काम आम्ही पुढं घेऊन जात आहोत. बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी खरं म्हणजे मी लिहून ठेवल्या होत्या की ह्या गोष्टींवर मला बोलायचं आहे. पॉईंट्स काढली होती मी. पण ह्या सगळ्या बोलण्याच्या ओघामध्ये मला पहिल्यांदा प्रश्न पडला होता की अर्धा तास आपण बोलायचं काय. कारण माझं काम खरं म्हणजे बोलणं नाही आहे. मी आजपर्यंत कधी खूप मोठ्या सभांना संबोधित केलेलं नाही. मी कार्यकर्त्यांमध्ये बोलतो, लोकांमध्ये बोलतो, समूहामध्ये जाऊन बोलू शकतो. पण एक प्रथित अर्थाने जो एक इंटेलेक्च्युअल क्लास आहे जो फेसबुकच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून ह्या एका वेगळ्या दुनियेत असतो तर त्यांच्यासमोर बोलताना एक प्रेशर होतं. पण समहाऊ मला असं वाटतं की मी ते बऱ्यापैकी या ठिकाणी माझ्या दृष्टीने निभवायचा प्रयत्न केला आहे. कदाचित माझ्यापेक्षा चांगली मांडणी आमच्या जुन्या कार्यकर्त्यांनी केली असती. पण सेवादलांनी हा मला या ठिकाणी चान्स दिला आणि मला मानवलोकबद्दल बोलण्याची संधी दिली. मानवलोकची जडणघडण कशी झाली, काय केलं जातं मानवलोकमध्ये, मानवलोकच्या सध्याच्या ह्याच्यामध्ये संघर्षाची भूमिका राहिली आहे का फक्त आपण रचनात्मक काम करतो आहे. तर मित्रांनो, मानवलोकनी संघर्ष अजून सोडलेला नाही आहे. आणि ज्या दिवशी मानवलोक संघर्ष सोडेल त्या दिवशी मानवलोक हे बंद झालेलं असेल, कदाचित मानवलोक संपलेला असेल. आणि ज्या ठिकाणी ज्या वेळेला वेळ येईल तेव्हा आम्ही किंवा सामान्यांसाठी संघर्ष हा केलाच जाईल. हर जोर जुल्म की टक्कर में, हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है. जय हिंद. धन्यवाद. कुणाचे काही प्रश्न असतील तर मला असं वाटतं त्याला आपण उत्तरं देऊ. इरफान, कसं हे कॉमेंट्समध्ये काय प्रश्न आले नाहीत? नाही ना, आत्तापर्यंत नाही आले. जर आत्ता कोणाचे असतील तर 2 मिनिटं आपण थांबू. थांबता येईल आपल्याला. धन्यवाद. धन्यवाद सर्वांचे धन्यवाद.